नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला शेवटी काव्याने मेन्स एक्झाम पार पाडलेली पाहायला मिळणार आहे. सोबतच नंदिनीमुळे आता पार्थने इथे सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या असतात आणि नंदिनीला आणि जीवाला माफ केलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, इथे मालिकेच्या सुरुवातीला आपण पाहतो एक्झाम सेंटरमधला हॉल आणि ज्या परीक्षक असतात त्या म्हणत असतात, आता तुम्हाला पेपर दिलेले आहेत, 2 मिनिटामध्ये तुमची एक्झाम चालू होणार आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या आणि त्याचबरोबर पेपर व्यवस्थित लिहा असं सांगण्यात आलेलं असतं. मग आता इथे काव्या हा पेपर लिहायला लागलेले असते आणि तिकडे दुसऱ्या बाजूला रम्या वसू ह्या कॉफी पीत बसलेले असतात. मग जेव्हा त्या कॉफी पीत बसलेले असतात त्यावेळेला मात्र इथे आता वसू आणि रम्या दोघी एकमेकींना म्हणत असतात, काय ग रम्या, आज घरामध्ये किती शांतता आहे, लक्षात येते का तुझ्या? त्यावेळेला रम्या म्हणत असते, हो गाई, घरामध्ये खूप शांतता आहे बरं का, पण तुला सांगू का, काही नको सांगू. तेवढ्यातच आता इकडे मानिनी येते. मानिनी म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला सांगू का, काव्या एक्झाम सेंटरवर व्यवस्थित पोहोचली बरं का, आणि आता थोड्या वेळातच तिचा पेपरसुद्धा सुरू होईल. मग वसू म्हणत असते, हे सगळं तू आम्हाला का सांगतेस? नाही, तुम्ही म्हटलात ना की इथे गाडीची होडी करून वगैरे जावं लागेल, म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं, बस एवढंच. आणि असं काहीही झालेलं नाही आहे बरं का, असं आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा हातातली कॉफी प्या, ती थंड होते, असं म्हणून मानिनी टोमणा देऊनच तिथून निघून जाते. इथे रम्या म्हणत असते, आई तुला सांगू का, माझ्या गट फिलिंग मला सांगतायत की ती काव्याची आहे ना, ती मात्र इथे पेपर देऊच शकणार नाही आहे म्हणून. दुसरीकडे पार्थ आता म्हणत असतो, आता अगदी 2 मिनिटातच काव्याचा पेपर सुरू होणार आहे. तर नंदिनी पार्थला म्हणत असते, पार्थ, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आपली काव्या पेपरसुद्धा अगदी व्यवस्थित देणार आहे, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. मग इथे मात्र काव्या पेपर हॉलमध्ये एक्झाम हॉलमध्ये बसलेली असते आणि तेव्हा आता मॅडम म्हणत असतात, आता तुम्ही पेपर सुरू करू शकता. आता जेव्हा असं बोललं जातं त्यावेळेला मात्र काव्याला सुरुवातीला त्या सगळ्या गोष्टी आठवतात की कशा पद्धतीने इथे तिच्या ताईने म्हणजेच नंदिनीने तिचा धागा काढून तिच्या हातामध्ये बांधला आणि तिचा धागा काढून तिच्या हातामध्ये बांधल्यानंतर इथे मात्र ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झाल्या, नेमकं काय आणि कसं घडलं, हे सगळं तिला आठवू लागलेलं असतं. आज कितीतरी दिवसांनी त्या दोघींनीही ट्विनिंग केलं होतं, ही सुद्धा गोष्ट इथे आठवलेली होते. कारण तिच्या आईनं त्या दोघींसाठी सेम ड्रेसेस आणले होते आणि आज मात्र इथे ते सेम ड्रेसेस घातल्यानंतर आता इकडे काव्याला फार छान वाटत होतं. त्यानंतर गुरुजींनी सांगितलं होतं की 16 ऑगस्ट हा दिवस तुमच्यासाठी फार जास्त खतरनाक असणार आहे. देशमुखावर 16 ऑगस्टला नक्कीच संकट येऊ शकतं, असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. मग आता हे सगळं काही सांगितल्यानंतर आता काव्याला त्या सर्व गोष्टी आठवून आणि हे सगळं काही होऊन अजूनच टेन्शन आलेलं असतं. ती विचार करत असते की नेमकं काय झालेलं असेल, सगळं काही ठीक तर असेल ना. त्यानंतर आता काव्याला तिच्या ताईबद्दलच्या त्या सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात आणि हे सगळं काही आठवत असताना आता काव्याला अजूनच टेन्शन येऊ लागलेलं असतं. ती विचार करत असते की हे सगळं काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तर आहेत ना, मला काही त्रास तर होत नाही आहे ना.
ताईनं तिच्यापासून त्या लपवलेल्या गोष्टी आणि ते सगळं आता इकडे तिला आठवू लागलेलं असतं आणि त्यामुळे अजूनच तिला ह्या सर्व गोष्टींचं टेन्शन येऊ लागलेलं असतं आणि त्यानंतर मात्र आता काय करावं काय नाही हे सुद्धा तिला आता इकडे समजत नसतं. दुसरीकडे आपण पाहतो आता नंदिनी ही गाडी जवळ उभी असते. तेवढ्यातच जीवा तिथे येतो आणि जीवा आल्याबरोबर तो म्हणत असतो, काय मग काय 3M फ्रेंडला मिस करतेस का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुम्हाला कसं कळलं? कळतं बाबा कोणाच्या तरी मनातलं मला सगळं काही, म्हणून विचारलं मिस करतेस का? नंदिनी म्हणत असते, हो मिस तर करते, पण हा राग रुसवा कसा घालवायचा ना ते कळतच नाहीये. तेव्हा तो म्हणत असतो, याचं सोल्युशन चांगलंच आहे माझ्याकडे. काय काय आहे काय तुमच्याकडे सोल्युशन? असं म्हटल्याबरोबर आता इथे मात्र जीवाच्या हातामध्ये सिनेमन कॉफीची बॉटल असते आणि तो ती बॉटल लगेच आता इकडे देत असतो आणि म्हणत असतो, हे सिनेमन कॉफी आहे, ही तू नक्कीच इथे पार्थ दादाला दे. एकदा का ही बॉटल तू पार्थ दादाला दिलीस ना तर नक्कीच त्याचा राग आणि रुसवा हे सगळं काही जाईल. तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते, वा झोलर कुठले, हो का, चकाचक बाईसाठी काहीही, असं म्हणून तो नंदिनीला आता पुढे पाठवत असतो. आता नंदिनी तर गेलेली असते. जेव्हा नंदिनी जाते त्यावेळेला मात्र इथे आता आपण पाहतो काव्या ही अजूनही त्याच गोष्टीमध्ये हरवलेली असते. इथे काही जरी झालं तरीसुद्धा आता मात्र इथे वसू आत्याने नंदिनीच्या पोटावर मारलेल्या त्या चापटा ते तिला आठवू लागलेलं असतं आणि ती म्हणत असते, हे सगळं काही काय आहे? आणि तेव्हा वसू म्हणलेली असते की अगं एक वेळा तुझ्या पोटावर मारलं असतं तर कदाचित तुला त्रास झाला असता, पण तुला एक गोष्ट सांगू का, इथे हिला कसलाही आणि कोणताही त्रास होत नाही, असं सुद्धा आईकडे ती बोललेली असते. त्यानंतर मात्र आता हे सगळं अशा पद्धतीने व्हायला नको होतं, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का बरं झाल्यात असा विचार आता इकडे ती करू लागलेली असते. त्यानंतर मात्र इकडे आता हे सगळं काही त्रास सहन होत नसताना तिला एक गोष्ट आठवती, तिची ताई, तिचा पार्थ, तिचे सासू सासरे, आई वडील ह्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्यानंतर पोटावर हात ठेवून म्हणत असते, काव्या यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, तू करू शकतेस काव्या. तेव्हा नंदिनी म्हटलेली असते की काव्या तुला एक गोष्ट सांगू, तुला हारायचं नाही आहे तर तुला लढायचं आहे. काही जरी झालं तरीसुद्धा तू हरून जायचं नाही आहेस, तू लढणार आहेस आणि तू लढतच राहणार आहेस, असं सुद्धा इकडे आता ती स्वतःला बोलत असते. आणि पार्थने सुद्धा सांगितलेलं असतं की काव्या काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत आणि काय होत आहेत हे तू बघ आणि त्यानंतर इकडे आता पेपर तू सोडायचाच आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो दुसरीकडे आता पार्थ हा पावसामध्ये भिजत असतो आणि जेव्हा पार्थ हा पावसामध्ये भिजत असतो त्यावेळेला मात्र तिथे मनामध्येच म्हणत असतो, मला तर असं वाटतंय की या गरमागरम पावसामध्ये मस्त अशी इथे एखादी सिनेमन कॉफी भेटली असती तर नक्कीच फार छान झालं असतं, नक्कीच आनंद झाला असता. तेवढ्यातच आता नंदिनी पुढे येते आणि नंदिनीच्या हातामध्ये सिनेमन कॉफी असते आणि ती सिनेमन कॉफी इथे ती पार्थ समोर पकडते आणि पार्थ समोर पकडून लगेचच म्हणत असते, काय मग पार्थ, सिनेमन कॉफीला इथे मिस करत होतात ना, ही तुमची सिनेमन कॉफी. तेव्हा आता पार्थ लगेचच म्हणत असतो, वा नंदिनी, खरंच तुम्ही ही सिनेमन कॉफी माझ्यासाठी आणली आहे. तेव्हा तुम्ही हा जुगाड कसा केला? तेव्हा नंदिनी म्हणत असते, कसं आहे ना पार्थ, इथे जोपर्यंत आमच्यावर रागवलेली रुसलेली माणसं आम्हाला माफ करत नाहीत ना तोपर्यंत त्या सर्व माणसांना आम्ही इथे मनवायचं ठरवलं आहे. काही जरी झालं तरी त्या प्रत्येक माणसाला आम्ही मनवणार आहोत आणि काही झालं तरी त्यांच्या आवडीनिवडीनुसारच आम्ही इथे वागणार आहोत, राहणार आहोत, बोलणार आहोत, असं आता इकडे ती बोलत असते. मग त्यावेळेला मात्र पार्थला आता पुन्हा आनंद झालेला असतो. मग इथे नंदिनी म्हणत असते, पार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमच्या सर्वांपासून आम्ही सरोगीशी लपवून ठेवली म्हणून तुम्हाला कदाचित एवढा राग आलेला असावा, पण पार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगते, आम्ही
आमचे काही प्रॉब्लेम्स होते, आमच्या काही गोष्टी होत्या आणि त्यामुळे कदाचित आम्हाला हे सगळं करावं लागलं. कारण पार्थ तुम्हाला सांगू का, इथे तो एक पॉईंट होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की नंदिनी कधीच आई होणार नाही आहे आणि त्यामुळे आम्ही त्या चोरओटीचे, त्याचबरोबर त्या डोहाळे जेवणाचे, त्याचबरोबर त्या पाळण्यासोबतचे सगळे काही मुवमेंट आम्ही जगलो होतो आणि त्यानंतर आम्ही हा एवढा मोठा निर्णय घेतला. पार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमच्यासाठी सुद्धा हे सगळं काही एवढं शक्य नव्हतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी सुद्धा एवढ्या सहज करण्यासारख्या नव्हत्या. पण तरीसुद्धा पार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे सगळं करताना ना आम्हाला फार वाईट वाटलं. मग पार्थ म्हणत असतो, काव्या मला एक गोष्ट सांगा, नंदिनी मला एक गोष्ट सांगा, तुमची बहीण तुमच्यासमोर प्रेग्नेंट होती, तिचं बाळ या आयुष्यात या घरात येणारच होतं ना, मग तिचं बाळ या घरात येणारच होतं, तर मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही त्या बाळाला आपलं बाळ म्हणू शकला असतात ना, तुम्ही त्या बाळाला इथे हातावर घेऊ शकला असतात, त्या बाळाचे लाड करू शकला असतात, त्या बाळाला तुम्ही इथे माया प्रेम सगळं काही देऊ शकला असतात, कारण ते बाळ तुमच्या बहिणीचंच तर होतं ना नंदिनी. मग तरीसुद्धा तेव्हा मात्र इथे नंदिनी म्हणत असते, बरोबर बोलताय पार्थ तुम्ही, पण तुम्हाला सांगू ते हक्काचं नव्हतं. मला माहिती आहे, एक मावशी म्हणून मी त्याच्यावर भरभरून प्रेम माया हे सगळं काही केलं असतं, पण ते माझ्या हक्काचं नसतं. जेव्हा दुसऱ्याच्या बागेतल्या फुलांचा सुवास आपण येता जाता घेतो, तेव्हा ती बाग, ती फुलं आपले मुळीच नसतात. म्हणूनच तुम्हाला सांगते पार्थ, हे बघा, काही जरी झालं तरीसुद्धा जीवाला त्यांच्या हक्काचं बाळ हवं होतं. त्याचबरोबर इथे जेव्हा आपल्या बाळाचे लाड करत असतो किंवा आपल्या बाळाच्या बाबतीत आपल्याला जर एखादा डिसिजन घ्यायचा असेल, तर आपण आपल्या स्वतःच्या आईवडिलांचं सुद्धा कधी ऐकत नाहीत. तर मग ही तर दूरची गोष्ट आहे पार्थ. आणि त्यामुळे मला मला माहिती आहे, मी आत्ता इकडे बाळाचा किक, त्याचबरोबर इथे बऱ्याच गोष्टी काही सहन किंवा जाणून घेऊ शकत नाही. पण पार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा ते बाळ ह्या जगात येईल ना, ते फक्त जीवाचं आणि नंदिनीचं असणार आहे. तुम्हाला माहिती पार्थ, मी कधीच आई होऊ शकणार नाही. ही गोष्ट जेव्हा समजली होती ना, तेव्हा पायाखालची जमीन सरकली होती. पण इथे जेव्हा जीवा रात्रंरात्र इथे त्या पाळण्याजवळ जाऊन बसायचे, त्यावेळेला मन असं सुन्न व्हायचं आणि असं वाटायचं की नाही, आपलं कुठंतरी काही चुकतंय का, आपण इथे जीवाला न्याय देऊ शकत नाही का. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला फार जास्त वाईट वाटायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायचा. दुसरीकडे आता विक्रम हे आर्याने दिलेले सोनोग्राफीचे रिपोर्ट्स पाहत तिच्या केबिनमध्ये बसलेले असतात आणि जेव्हा ते पाहतात त्यावेळेला मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा द्विगुणित झालेला असतो. डोळ्यातून अश्रू येऊ लागलेले असतात आणि ते फोटो पाहून इथे त्यांना आता खूप जास्त भरून आलेलं असतं. कारण इथे जीवा आणि नंदिनीचं छोटासा अंश त्या सोनोग्राफीमध्ये त्यांना दिसून आलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपसुकच विक्रमला मात्र विक्रममधला बाप जागा झालेला असतो आणि त्यांना त्यांच्या जीवाची फार आठवण येऊ लागलेली असते. मग आता मात्र ते कसलाच विचार करत नाही. आपसुकच आता खिशातला मोबाईल बाहेर काढतात आणि खिशातला मोबाईल बाहेर काढून लगेचच आता इकडे ते जीवाला कॉल करत असतात. मग जीवा हा पावसात छत्री घेऊनच उभा असतो. जीवाला फोन केल्याबरोबर लगेचच जीवा म्हणत असतो, हां बाबा बोला. विक्रमला तर काही बोलायचं नसतं, पण फोन तर जीवाला लावलेला असतो. मग विक्रम काहीतरी कारण सांगतात आणि म्हणतात, नाही नाही ते असा चुकूनच लागला, असं म्हणून फोन ठेवतात. मग जीवा म्हणत असतो मनामध्येच, बाबा तुम्ही नका काळजी करू, हा जो चुकून लागलेला फोन आहे ना, तो एक दिवस नक्कीच तुम्ही स्वतःहून लावाल याची मला पूर्ण खात्री आहे. असं म्हणून आता तो पुन्हा त्याच्या बाबाला मिस करू लागलेला असतो. पण त्याला कुठे माहिती की ते त्याचे बाबा इथे त्याच्या आणि नंदिनीच्या बाळाचे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स पाहत आहेत म्हणून ही गोष्ट मात्र त्याला अजिबातच माहिती नव्हती. तर आता दुसरीकडे आपण पाहतो, इथे विक्रमला भरून आलेलं असतं, पण त्यांना अजूनही जीवा आणि नंदिनी ह्या दोघांना माफ करायचं नसतं.
कारण त्यांनी एवढा मोठा हा सरोगशीचा निर्णय घेतला आहे आणि तो घेतलेल्या सरोगशीच्या निर्णयामुळे ते पूर्ण दुःखी झालेले असतात, खचून गेलेले असतात आणि त्यामुळे कदाचित त्यांना इथे लगेचच जीवानी इथे नंदिनीला माफ करायचं नसतं. मग आता दुसरीकडे आपण पाहतो काव्याचा पेपरला जवळपास इथे 2 तास उलटून गेलेले असतात. मग इथे त्या मॅम म्हणत असतात, आता 2 तास उलटलेले आहेत, तुमच्याकडे फक्त 1 तास शिल्लक आहे. मग आता काव्याला इथून पुढेच फार त्रास होऊ लागलेला असतो. काव्या ही पेपर तर लिहित असते, पण तिला मात्र प्रचंड वेदना होऊ लागलेल्या असतात. आता काव्या पोटावरती हात ठेवते आणि म्हणत असते, बेबू बेबू फक्त फक्त आणि फक्त इथे आता 2 मिनिटं थांबायचं आहे. 2 तास उलटले आहेत, फक्त आता ना आपल्याला 1 तास थांबायचा आहे. बेबू मला कळतंय तुला ह्या सगळ्या गोष्टीचा कदाचित त्रास होत असेल, पण बेबू तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुझी आई फायटर आहे आणि तू तिला साथ देतोयस म्हटल्यावर सगळं व्यवस्थित होणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता नंदिनीने इथे जीवाला खूप छान समजवलेलं असतं, पार्थला खूप छान समजवलेलं असतं आणि त्यामुळे मात्र पार्थसुद्धा खूपच छान पद्धतीने समजलेला असतो. आता हे सगळं काही झाल्यानंतर प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता काव्याच्या पेपरला फक्त 1 तास बाकी आहे. मग इकडे पार्थ म्हणत असतो, नंदिनी आता तुम्ही एक काम करा, जीवाला सांगा की सिनेमन कॉफी खूप छान होती, कारण त्याला जीवाच्या हातची चव आणि ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात. आता इकडे पावसाने चांगलाच जोर धरलेला असतो, खूप जास्त जोराचा पाऊस येत असतो आणि त्यामुळे मात्र आता इकडे सर्वांना काव्याची काळजी वाटू लागलेली असते. दुसरीकडे मानिनी आता इकडे देवासमोर उभी बसलेली असते आणि काव्यासाठी इकडे ती पारायण करू लागलेली असते. काव्याला मात्र इकडे प्रचंड त्रास होऊ लागलेला असतो, तिचे पाय दुखू लागलेले असतात, त्याचबरोबर तिला हळूहळू आता लेबर पेन सुद्धा सुरू झालेले असतात. त्यामुळे तिला आता अजूनच टेन्शन येऊ लागलेलं असतं की आता माझं कसं होणार आहे, मला काय होणार आहे, ह्या गोष्टी समजत नाही. मग काव्याला एवढा त्रास होतो की काही विचारूच नका. ती स्वतःला पूर्ण त्रास करून घेण्याचं काम करत असते आणि त्यानंतर तेवढ्याही ह्याच्यामध्ये ती पेपर व्यवस्थित सॉल्व्ह होईल याची सुद्धा काळजी ती घेऊ लागलेली असते. बसून बसून काव्याचे पाय सुजू लागलेले असतात आणि त्यानंतर एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा काव्याला दरदरून घाम येऊ लागलेला असतो. त्याचबरोबर तिचा आता वॉटरफॉल सुद्धा सुरू झालेला असतो आणि काव्या ही अक्षरशः पायाची अकडी करूनच तिथे बसलेली असते. आता टीचर म्हणत असतात, सगळ्यांनी व्यवस्थित आणि काळजी करूनच सगळं काही व्यवस्थित करा, कारण वेळ अगदीच कमी उरलेला आहे. पण काव्याला मात्र आता फार त्रास होऊ लागलेला असतो. काव्या अक्षरशः इथे डोक्यापासून तर तिच्या खालच्या पायापर्यंत घामाने पूर्ण ओली ओली झालेली असते आणि हे सगळं काही आता टीचरांच्या हळूहळू करून लक्षात येऊ लागलेलं असतं. दुसरीकडे आपण पाहतो आर्या ही आलेली असते आणि जेव्हा आर्या येते त्यावेळेला मात्र इथे ती विक्रमला पाहत असते. पाहिल्याबरोबर इथे तिच्या बरोबर लक्षात येतं की विक्रमला आता तिने बरोबर घोळात घेतलेलं असतं आणि घोळात घेतल्यानंतर आता विक्रमच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याचबरोबर ते इमोशनल भाव इथे ती पाहत असते आणि तेव्हा लगेचच नाटक करत असते की तिच्या पोटात दुखतंय वगैरे किंवा आणखी काही गोष्टी होत आहेत म्हणून. मग विक्रम तिला म्हणत असतात, ठीक आहेस ना तू? तेव्हा ती म्हणत असते, हो हो मी अगदीच ठीक आहे, काळजी करण्याची वगैरे गरज नाही आहे. तुम्ही पाहिले का, तुमच्या नातवाला पाहिलं का? तेव्हा विक्रम म्हणत असतात, हो ग मी माझ्या नातवाला पाहिलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय खरंच, आज ना असं भरून आलंय म्हणून काही विचारूच नको. तेव्हा मात्र ती म्हणत असते, हो मला कळतंय, मी समजू शकते. तू ठीक आहेस ना? हो हो काका मी ठीक आहे, मला नाही काही झालं. बरं बरं आरामात बस इथे आणि पाणी पे. तेव्हा आर्या म्हणत असते, पण तुमच्या चेहऱ्यावर इथे तुमच्या नातवाला पाहिलेला आनंद आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे मला बरोबर दिसत आहेत बरं का? तेव्हा विक्रम म्हणत असतात, हो का? अरे वा, हे सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे शक्य, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. दुसरीकडे आता टीचरांचं लक्ष काव्याकडे जातं आणि त्या काव्याला म्हणत असतात, काव्या तुला त्रास होतोय, 1 मिनटं तू आत्ताच्या आत्ता इथून माझ्याबरोबर चल. हे बघ हे सगळं खूप रिस्की आहे काव्या,
काव्या म्हणत असते, नाही मॅम, माझे फक्त अक्षरशः शेवटचे 2 क्वेश्चन्स राहिलेले आहेत, प्लीज मला तेवढे कंप्लीट करू द्या. त्यावर टीचर म्हणत असतात, अगं वेडी आहेस का काव्या? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींचा तुला त्रास होतोय काव्या, नको, हे रिस्की आहे. तेव्हा मात्र काव्याला आता त्रास होऊ लागलेला असतो. लेबर पेन सुरू झाल्यामुळे तिला त्रास होतोय ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली असते आणि त्यानंतर आता इकडे तिच्या ओरडण्याचा आवाज सगळ्यांना त्रास देऊ लागलेला असतो. पण आता काव्या म्हणत असते, तुम्ही कोणीही माझ्याकडे कसलाच लक्ष देऊ नका, तुमचं तुम्ही इथे पेपर सॉल्व करत राहा. मग आता टीचर म्हणत असतात, काव्या ऐकून घे. तेव्हा लगेचच आता काव्या म्हणत असते, नाही मॅम, माझे फक्त शेवटचे 2 मिनटं राहिलेत, मी ते नक्कीच पूर्ण करेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर पुन्हा शेवटचे 2 मिनटामध्ये तिला ते शेवटचे 2 क्वेश्चन्स सॉल्व करायचे असतात आणि त्यामुळेच तिची ती सगळी काही घाई आता इथे सुरू झालेली असते. आता काव्याने अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो आणि डोक्याला हात लावून घेतल्यानंतर आता म्हणत असते, बेबू राजा, मला कळतंय तुला त्रास होतोय, पण प्लीज मम्माची अजून फक्त 2 मिनटं तू साथ दे. हे बघ, सगळं काही व्यवस्थित होणार आहे मम्मा, फक्त 2च मिनटं असं म्हणून आता पोटावरती हात ठेवत असते. आणि त्यानंतर पुन्हा राहिलेले जे काही 2 सेकंद आहेत त्या 2 सेकंदामध्ये सुद्धा, शेवटच्या 2 सेकंदामध्ये सुद्धा काव्या ही एक फायटर बनूनच इथे एक्झाम सेंटरमध्ये इथे ती पेपर सॉल्व करत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. शेवटी काव्याने मेन्स एक्झाम क्लिअर केलेली असते, तिची एक्झाम छान गेलेली असते, पण इथे मात्र तिला लेबर पेन सुरू झालेले असतात आणि त्यानंतर मात्र तिला होणारा त्रास हा इथे पार्थला समजतो. आणि तेव्हा नंदिनी आणि पार्थ सोबतच जीवा हे तिघेही जण आता लगेचच इकडे हे सगळं काही सुरू असताना आता मात्र इकडे पार्थ हा ॲम्ब्युलन्सला कॉल करत असतो आणि ॲम्ब्युलन्सला कॉल करून त्याला ॲम्ब्युलन्स भेटत नसल्यामुळे आता इकडे मात्र पार्थ म्हणत असतो, तुम्ही व्हिडिओ काय चालू केलेला आहे, तुमचे कॅमेरे जे आहेत ना ते ताबडतोब बंद करा. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जर ॲम्ब्युलन्स भेटत नाही ना, त्यावेळेला आता नंदिनी पुढाकार घेते आणि नंदिनी म्हणत असते, 1 मिनटं, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे माझ्या बहिणीची डिलेवरी मात्र मी आज स्वतः माझ्या हाताने करणार आहे, असं सुद्धा आता इकडे शेवटी नंदिनी बोलत असते. आणि त्यानंतर इथे पार्थ हा नंदिनीकडे पाहतच असतो, त्याला तर ह्या सगळ्या गोष्टींचा धक्काच बसलेला असतो. मग आता नंदिनी तिथे असलेल्या सगळ्यांना सांगत असते, तुम्ही तुमच्या छत्र्या ओपन करा. मग सगळ्या मुलीसुद्धा इथे आता नंदिनीला साथ देत असतात, छत्र्या ओपन्स करत असतात. आणि त्यानंतर मात्र आता इकडे नंदिनी स्वतः इथे काव्याची डिलिव्हरी करत असते. शेवटी बाळाचा जन्म झालेला असतो आणि पारच्या हातामध्ये गोंडस बाळ असतं. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.